नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी वाढीव अनुदानातून प्रस्तावित 18,34,00,00,000 रुपयांच्या विविध कामांना तांत्रिक मान्यता मिळावी यासाठी युवा सेना महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी मुख्य अभियंता प्रशांत औटी यांची भेट घेतली. सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, मुलींचे वसतिगृह, कुस्ती हॉल आणि इतर सुविधा उभारण्याच्या कामांना लवकर मंजुरी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यामुळे धुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे ॲडव्होकेट गोरे यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यातील क्रीडा संकुल सुधारण्यासंदर्भात म्हणजेच ऑलिम्पिक दर्जाचे स्टेडियम आपले धुळ्यातील झाले पाहिजे. तेथे खेळाडू आपले ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या पद्धतीने तयारी त्यांना करता आली पाहिजे. याच्यासाठी तेथे सिंथेटिक ट्रॅक असेल, 400 मीटर रनिंग धावणे, यासोबतच कुस्ती व जिम्नॅस्टिकचा हॉल बांधकाम, फुटबॉल मैदान यासह मुलींचे वसतिगृह बांधकाम, वेगवेगळे प्रश्न आज घेऊन मी मुख्य अभियंता यांना भेटलेलो आहे. यांच्याकडे भेटण्याचं कारण असं की जिल्हा प्रशासनाच्या वतीने कामांसाठीचा अंदाजपत्रक व आराखडा मंजुरीसाठी यांच्याकडे पाठवलेला आहे आणि तो बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. तर आज मुख्य अभियंता औटी साहेबांची भेट घेतली आणि त्यांना प्राधान्याने लक्षात आणून दिले की धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खेळाडू हे तयारी करत असतात. त्यांना त्या धर्तीवर चांगल्या पद्धतीचे स्टेडियम उपलब्ध होणे खूप गरजेचे आहे. जसं नाशिक, जळगावला सिंथेटिक ट्रॅक हे प्रत्येक क्रीडा संकुलात आहे, त्याच धर्तीवर आम्हाला धुळे जिल्ह्यात देखील त्याच पद्धतीचा ट्रॅक पाहिजे, जेणेकरून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू आमच्या धुळे जिल्ह्यातून देखील तयार होतील. खेळाडूंच्या सुविधांसाठीच ही आमची मागणी असून आपण हे लवकरच त्या तांत्रिक मान्यता त्यास द्यावी अशा पद्धतीची आज मागणी केली आहे. माझं खेळाडूंना देखील आव्हान आहे, क्रीडा संकुल येथे सगळ्या पद्धतीच्या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. आपण सर्वांनी आवर्जून सहभागी व्हा, येणारे भविष्य आपले घडवा. खेळांचे सर्टिफिकेट हे आपल्याला सरळ सेवा भरती, इतर सर्व भरतीयांसाठी उपयोगी पडतात. त्यासाठी सर्वांनी शिक्षणासह खेळांमध्ये देखील आपली विकास करत राहा, खेळांमध्ये सहभाग घेत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.